एक गोष्ट मला पत्रकार मित्रांना आवर्जून सांगायची, तुमच्या मार्फत महाराष्ट्राला देखील सांगायची। 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस एकूण 48 जागा होत्या। त्या 48 जागांमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं लढलो आणि एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी हे सगळे जण भाजप शिवसेना म्हणून युतीचे उमेदवार म्हणून ते लढले। त्याच्यामध्ये बीजेपीच्या 23 जागा निवडून आल्या, शिवसेनेच्या 18 जागा निवडून आल्या। त्यावेळेस बायफर्फिकेशन 48 जागांचं 23 बीजेपी, 18 शिवसेना, 4 एनसीपी, 1 काँग्रेस, 1 नवनीत राणा आम्ही पुरस्कृत केलेलं होतं, कारण ती जागा आम्हाला मिळालेली होती। आम्ही नवनीत राणांना अमरावतीमध्ये पुरस्कृत केलेलं होतं, त्या निवडून आल्या। एमआयएमची 1 जागा छत्रपती संभाजीनगरमधनं निवडून आली। अशा 48 जागा त्या बाबतीमध्ये होत्या। मध्ये कारण नसताना काही पत्रकार मीडियामध्ये देखील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी 3 जागा मिळतायत, अमुक होतंय अशा पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचं काम केलं। आमच्यात कुणाच्यातही गैरसमज नाही। त्या संदर्भामध्ये त्यांची फक्त आमच्या मित्रपक्षांची एवढीच भूमिका होती, आम्ही 23 जागा जिंकलेल्या आहेत, आम्ही 18 जागा जिंकलेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्हाला तेवढ्या जागा मिळाव्यात। शेवटी आम्ही एकत्र बसून त्याच्यातनं अतिशय व्यवस्थितपणे मार्ग काढला आणि आम्ही देखील साधारण जशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळायला पाहिजे होत्या तेवढ्या जागा मिळवण्याच्या करता आम्हाला पण दोन्ही ह्या मित्रपक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि त्या पद्धतीनं जवळपास मी मगाशी सांगितलं तसं जागा वाटप 99% झालं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।